नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की रक्षाबंधनानिमित्त वसुंधरा ही प्लॅन करते आणि ती राखी घेऊन विक्रांतकडे जाते आणि मनोमन बोलते, विक्रम, आज मी तुला रक्षाबंधनाच्या अशा बंधनामध्ये अडकून टाकणार आहे की तू नंदिनीची नाही तर माझी रक्षा करशील. तर तिकडे आपण बघतो काव्य आणि पार्थ गावातून निघलेले असतात. तेव्हा काव्य ही सर्वांना बोलते, आता येतो आम्ही. तर तिला सांगितले जाते, येतो नाही, तू तर आता सुवासीन आहे, त्यामुळे हळदी कुंकू लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नसतं. आणि तेव्हा काव्य देखील अवाक होते. त्यानंतर आपण पाहतो घरामध्ये सर्वजण एकत्र बसलेले असतात आणि रम्या ही तेथे येते आणि रम्या ही नंदिनीला म्हणते, नंदिनी, तुझ्याकडे आता फक्त शेवटचे 12 तास राहिले आहेत. 12 तासांमध्ये तुला सर्व पुरावे सादर करायचे आहे. जर तू पुरावे सादर नाही केले तर तू घराच्या बाहेर जाणार आहेस, हे विसरली नाही ना तू? आणि तुला नक्की माहीत आहे काय करायचं आहे ते. व तेव्हा नंदिनी रम्याकडे रागाने पाहत असते. त्यानंतर आपण पाहतो वसुंधरा दीपकला भेटण्यासाठी जेलमध्ये जाते आणि दीपकला म्हणते, आता तू माझी मदत करू शकतोस. आणि ती त्याला झालेला सर्व प्रकार सांगते व पुढे काय करायचं याचे प्लॅनिंग समजावून सांगते. तर आता पुढील येणाऱ्या भागामध्ये दीपक हा पुन्हा एकदा नंदिनीवर हल्ला करणार का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईल की प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.